नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण मैदा गव्हाचं पीठ न वापरता ताज्या मेथीपासून कॅकर्स बनवणार आहोत. खूप छान असे कॅकर्स तयार होतात. लहान मुलं तर प्रचंड आवडीने खातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे साहित्य घ्यायचं आहे. तर साहित्य काय लागणार आहे ते पाहू. तर इथे मी 1 वाटी ताजी मेथी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. 1 वाटी बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. तर इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे थोडेसे मी जाडसर कुटून घेतलेले आहेत. तर मोठ्या ताटामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम तेल टाकायचं आहे. तर मी या चमच्याने गरम तेल घेतलेलं आहे. तर थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, जास्तसुद्धा आपल्याला गरम करायचं नाही. तर रव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर तेल आणि रवा छान असा मिक्स करून घेऊ. तर रव्याला आपल्याला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मुटका तयार झालेला आहे. तर आता यामध्ये आपण मसाले टाकू. तर लाल मिर्च पावडर मी टाकलेली आहे, थोडासा चाट मसाला, जे काही आपण मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ, तीळ टाकायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा मी हातावर थोडासा चोळून घेतलेला आहे. तर ओवा टाकल्यानंतर आपण जिरे जे घेतलेले आहेत ते मी थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. त्यानंतर भाजी टाकू. तर इथे मी मेथीची फक्त पानं घेतलेली आहे. तिथे आपल्याला मेथीच्या काड्या घ्यायच्या नाहीत अजिबात. इथे आपल्याला पानंच घ्यायची आहेत. पानं स्वच्छ धुवून मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला रव्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं मिसळून घ्यायचं आहे. तर इथे भाजी आणि रवा छान असा मिसळून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण घट्ट असं मळून घेणार आहोत. एकदमच पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट मळून घेता येईल तेवढं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. पाहू शकता छान असं मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता या पिठावर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं पीठ छान असं भिजवून देऊ. छान असं आपलं घट्ट पीठ तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि 15 मिनटे पीठ छान असं भिजवून घेऊ. तर इथे 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे. आता हे पीठ थोडंसं मळून घेऊ. चांगलं असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण फक्त रवाच वापरलेला आहे, मैदा किंवा गव्हाचं पीठ काहीही वापरलेलं नाही. तर याचे मळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे तयार करून घेऊ शकता. हे गोळे तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला मळून गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे. तर सगळे आपल्याला अशाच प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले गोळे तयार झालेले आहेत. तर एका वाटीमध्ये मी 3 गोळे झाकून ठेवणार आहे आणि एक जो आहे तो आपण आता लाटून घेऊ. तर इथे मी पोळपाटावर हा गोळा घेतलेला आहे आणि लाटून घेऊ. तर आलटपलट करून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की पोळपाटाला हा गोळा चिटकत आहे, लाटताना आपली पोळी चिटकत आहे, तर इथे तुम्ही पीठ किंवा तेलसुद्धा लावून घेऊ शकता. तर यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्यामुळे पोळपाटाला शक्यतो चिटकत नाही, पण तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तेल किंवा पीठ लावून घ्या. तर इथे छान अशी मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. लहान मुलं मेथी खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे मेथी घालून पदार्थ केले की मुले आवडीने खातात. तर तुम्ही अशा प्रकारे कॅकर्स नक्की बनवून पहा, मुले नक्कीच आवडीने खातील. तर इथे आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे की काटे चम्मच घ्यायचा आणि काटे चम्मचने थोडेसे टोचे मारून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला काटे चम्मचने टोचे मारून घ्यायचे, जेणेकरून आपले कॅकर्स तेलामध्ये फुगणार नाहीत.
तर इथे मी सगळ्या पोळीला टोचे मारून घेतलेले आहेत. आता आपण क्रॅकर्स कट करून घेऊ. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. तर इथे मी त्रिकोणी आकारामध्ये हे क्रॅकर्स कट करून घेणार आहे. तर आधी आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत. तर व्हिडिओत मी दाखवलं आहे तशा प्रकारे आपल्याला आधी चौकोन बनवायचे आहेत. इथे आडवे उभे कट देऊन आपल्याला मोठमोठे चौकोन तयार करायचे आहेत. तर आधी मी चौकोन तयार करणार आहे आणि त्यानंतर आपण त्रिकोणी आकारामध्ये हे क्रॅकर्स कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मोठमोठे चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, या चौकोनामध्ये अशा प्रकारे आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता छान असे आपले त्रिकोणी ते क्रॅकर्स तयार होणार आहेत. तर सगळ्या चौकोनामध्ये आपल्याला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे मी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. छान असे आपले क्रॅकर्स तयार झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आकारसुद्धा आपल्या क्रॅकर्सला छान आलेला आहे. पाहू शकता छान असे क्रॅकर्स मी कट करून घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे क्रॅकर्स हे कट करून घ्यायचे आहेत, लाटून घ्यायचे आहेत. तर इथे हे क्रॅकर्स मी एका ताटामध्ये काढून घेते. इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर छान असे आपले त्रिकोणी क्रॅकर्स कट करून झालेले आहेत. आता हे सगळे क्रॅकर्स मी एका ताटामध्ये काढून घेते. ताज्या मेथीचे क्रॅकर्स हे तुम्ही 1 महिना स्टोअर करू शकता. रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून बघतात ते सुद्धा नक्की सांगा. तर इथे ताटामध्ये मी क्रॅकर्स काढून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे मी सगळे क्रॅकर्स तयार करून घेतलेले आहेत. इथे पाहू शकता छान असे क्रॅकर्स आपले तयार झालेले आहेत. तर इथे मी 2 ताटामध्ये क्रॅकर्स तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे क्रॅकर्स तळून घेऊ. तर इथे छान असं आपलं तेल तापलेलं आहे. तेलमध्ये एक एक करून क्रॅकर्स आपल्याला टाकायचे आहेत. तेलामध्ये बसतील एवढेच क्रॅकर्स आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. जास्तसुद्धा तेलामध्ये गर्दी करायची नाही. तर इथे मी क्रॅकर्स टाकून घेतलेले आहेत. तर आता छान असे आलटपलट करून हे क्रॅकर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर क्रॅकर्स तळायचे आहेत. तर इथे पलटून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता कलर छान असा आपल्या क्रॅकर्सला यायला लागलेला आहे. इथे आपले क्रॅकर्स आता कुरकुरीत झालेले आहे पाहू शकता. तर आता मी जाळीमध्ये क्रॅकर्स काढून घेतलेले आहे. जाळीमध्ये काढल्यामुळे आपलं एक्स्ट्राचं तेलसुद्धा जाळीमधून निघून जातं. तर छान असे इथे क्रॅकर्स आपले तळून झालेले आहेत पाहू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे क्रॅकर्स तळून घ्यायचे आहेत. कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर इथे सगळे क्रॅकर्स मी तळून घेतलेले आहे पाहू शकता छान असे झालेले आहेत. तर एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.